औरंगजेब म्हणजे जगाच्या इतिहासातील क्रूर शासक, ज्याने सत्तेसाठी स्वतःच्या बापाला कैद करून ठेवले, स्वतःच्या सख्या भावांची निर्घृणपणे हत्या केली होती. संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारा औरंगजेब आदिलशाही, कुतुबशाही या बलदंड सत्तांना पराभूत करून दख्खनेत आला खरा, मात्र स्वराज्य जिंकून पुन्हा दिल्लीला जाण्याचं भाग्य त्याच्या वाटेला आलंच नाही. औरंगजेब महाराष्ट्रात आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते, परंतु शिवपुत्र शंभूराजांनी त्याला तब्बल 9 वर्ष लढत आणि झुंजत ठेवलं. 5 लाखाची फौज असताना देखील तो स्वराज्यातला एकही किल्ला समोरासमोर लढाई करून जिंकू शकला नाही. संतापलेला औरंगजेब स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना दगाफटका करून कैद केले आणि अत्यंत क्रूरपणे ठार मारले. भलेही औरंगजेब 89 वर्षाचं आयुष्य जगला, पण त्याने केलेल्या पापाची शिक्षा त्याला इथेच भोगावी लागली. एक नाही तर कित्येक वेळा त्याला स्वतःचं मरण त्याला समोर दिसत होतं. आपण केलेल्या पापाची त्याला वेळोवेळी आठवण येत राहिली होती. निराशा, एकटेपणा आणि असहाय्य वेदना या 3च गोष्टी त्याच्या जवळ राहिल्या होत्या. त्याची मुलगी झेपोनिसिया सोडली तर त्याच्या मृत्यूवर रडणारं देखील कोणीही नव्हतं. आयुष्याच्या अखेरच्या काळात तो पश्चातापाच्या आगीत जळत राहिला आणि शेवट 20 फेब्रुवारी 1707 मध्ये त्याचा अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावात मृत्यू झाला. पुढे काही वर्षातच मुघलशाही निस्तनाबूत झाली. मरताना औरंगजेब म्हणाला होता, काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह, तो डाल देते उसके कंधों पर तख्त सल्तनत का बोझ और मर जाते सुकून से.